Good morning. Am I audible? Good morning, ma'am. Okay. Should we start? Yeah, Because remaining are not joining still. 5 minutes okay, or over. Okay. okay, So I will start it. If anybody will join over here, I will add over there. Okay. okay. ओके आता करेक्ट आठवड्याचा गॅप पडलेला आहे. आपण जे प्रिव्हियस लेक्चरला शिकलो होतो ते मी जस्ट रिवाइज करते. आपण नवीनच चॅप्टर चालू केलता. त्यामुळे आपले काही फारसे पॉइंट्स झालेले नव्हते. त्याच्या आधी मी माझी स्क्रीन शेअर करते जेणेकरून एकदा पीपीटी तुम्हाला रिवाइज करता येईल. ओके. 1 मिनिट मी पीपीटी ओपन करते. ओके. विजिबल आहे पीपीटी? ओके, ठीक आहे. तर आपण प्रिव्हियस लेक्चरला स्प्रिंग हा चॅप्टर शेवटचा चॅप्टर आहे तुमच्या सिलेबसचा तो स्टार्ट केला होता. तर त्याची इंट्रोडक्शन पाहिली होती. तो कोणी स्प्रिंग कोणी डेव्हलप केलं तर रॉड जॉन्सन इन 2009 सॉरी 2003. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे ॲडव्हांटेजेस पाहिले होते. त्याच्यामधलं मेनली प्री डिफाईन्ड टेम्पलेट्स आणि लूज कपलिंग हे जे युजेस आपण बघत आहोत. ओके. कन्स्ट्रक्टर इंजेक्शनचा यूज करून. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट काय पाहिला होता आपण? ॲप्लिकेशन नंतर त्याचं पूर्ण फ्रेमवर्क. ओके. स्प्रिंगला काय म्हटलेलं होतं त्यांनी? मॉड्यूल ऑफ मॉड्यूल्स. ठीक आहे. कारण इथे तुम्हाला दिसेल डिफरंट मॉड्यूल्स टुगेदर येऊन काम करतात. म्हणजे वेब डेव्हलपमेंटचे काही टूल्स असतील, JDBC असेल, त्याच्यानंतर इथे कोर, बीन, कंटेक्स्ट, एक्सप्रेशन लँग्वेज ह्यांचा पूर्ण फॉर्म असेल. ओके. तर स्प्रिंग हा काय आहे? मॉड्यूल ऑफ मॉड्यूल्स. त्याच्यानंतर आपण एक सिंपल प्रोग्राम पाहिला होता. ठीक आहे. ह्याचं एक एक्झिक्युशन पाहिलेलं होतं. त्यासोबतच आपण अजून एक वे पाहिला होता म्हणजे IOC कंटेनर. ओके. IOC कंटेनर. IOC कंटेनरमध्ये 2 टाइप्स पाहिलेले होते. एक होता तो बिन फॅक्टरी आणि दुसरा होता ॲप्लिकेशन कंटेक्स्ट. दोन्ही वेने आपण प्रोग्राम्स केले होते. ठीक आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर लक्षात येईल की मी तुम्हाला कमेंट करून दोन्ही वे तिथंच दाखवलेले होते. ॲप्लिकेशन कंटेंटनी कसं वर्क होते आणि बिन फॅक्टरीने. तर आता आपला नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे डिपेंडन्सी इंजेक्टर म्हणजेच डिपेंडन्सी इंजेक्टर. डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे काय? Dependency injection is a design pattern that removes the dependency from the programming code so that it can be easy to manage and test application. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढे काही प्रोग्राम्स पाहिले स्प्रिंगच्या आधी हायबरनेट, JSP आणि सर्वलेट ह्याचे ठीक आहे. त्याच्यावरती डिपेंडन्सी असायची पण ते टेस्ट करताना सम व्हॉट डिफिकल्ट राहायचं कारण की तुम्ही पाहिला होता त्याचा जो सिक्वेन्स होता तो किती एकमेकांत डिपेंड होता. ओके. जसं की XML फाईल असेल, HTML फाईल असतील तर ते आपल्याला कनेक्टिव्हिटी किती करावी लागत होती. डॉट क्लास फाईल्स प्रोव्हाइड कराव्या लागत होत्या. तर इथे तो मिनिमाइज झालाय. का थोड्या प्रमाणात मिनिमाइज झालेला आहे. ठीक आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे? कॅन बी इझी टू मॅनेज अँड टेस्ट दी ॲप्लिकेशन. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट पार्ट काय आहे? एक सिंपल वर्किंग म्हणजे डिपेंडन्सी इंजेक्शन त्यासाठी जे वर्किंग होते ते लूजली कपल्ड आहे.
ओके, इथे एक सॅम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे मी का ते लूजली कपल्ड आहे. तर इथे डिपेंडन्सी लूपकप इज अन अप्रोच वेअर वी गॉट द रिसोर्स आफ्टर डिमांड. म्हणजे जेव्हा गरज असेल त्याच वेळेला आपण ते कॉल करून घेणार आहे. ठीक आहे, आणि इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसेल एक आपण ए चा ऑब्जेक्ट डिझाईन केला, ए ह्या क्लासचा ऑब्जेक्ट डिझाईन केलाय आणि न्यू ए इम्प्लिमेंटेशन, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच तो इम्प्लिमेंट होईल. याआधी आपण काय करत होतो, ऑब्जेक्ट तयार करून ठेवून देत होतो. ओके, पण इथं तसं नाहीये. आपण जेव्हा गरज पडेल त्याच वेळेला ऑब्जेक्ट कॉल करून घेतो आपल्या प्रोग्राम मध्ये. हा एक त्याचा मेन यूज आहे. ओके, आणि त्याचा एक अल्टरनेटिव्ह वे काय आहे, तर तुम्ही त्या कंटेक्सचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून मग आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट पण क्रिएट करू शकता. पण मी आता जर तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवलं तर ते डायरेक्टली लक्षात नाही येणार. जेव्हा प्रोग्राम करतोय त्यावेळेस मी तुम्हाला तिथे हायलाइट करते की तो ऑब्जेक्ट आपण कसा तयार केलाय. पण ह्याचा मेन प्रॉब्लेम काय होऊ शकतो, एक म्हणजे लाईटली टाईटली कपलिंग जेव्हा करायचं असेल, सपोज द डिपेंडन्सी लुकअप अप्रोच मेक्स द कोड टाइटली कपल्ड, म्हणजे असं होऊ शकतं की तो कोड टाइटली कपल्ड आहे. इन केस काय होऊ शकतं, इफ रिसोर्सेस आर चेंज वी कॅन नीड द परफॉर्म अ लॉट ऑफ मॉडिफिकेशन इन द कोड. कारण इथे आपण म्हणतानाच म्हणले की हे लूजली कपल्ड आहे. मग ज्यावेळेस आपण रिसोर्सेस चेंज करतोय त्यावेळेस बाय डिफॉल्ट आधीच लूजली कपल्ड आहे. रिसोर्स चेंज केल्यामुळं आपोआप कनेक्टिव्हिटी लॉस होती किंवा मिनिमाइज होती. म्हणून जेव्हा टाइटली कपल करायची वेळ येते त्या केसेसमध्ये फक्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अँड नॉट इझी फॉर टेस्टिंग. कधी कधी काय होऊ शकतं, आपण लूजली कपल केलेले आहे तर असे रिसोर्स बदलल्यानंतर टेस्टिंगला पण प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत. इस्पेशली व्हाईल टेस्टिंग द ऍप्लिकेशन इन ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ओके, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये वगैरे पाहिलेलं असेल टेस्टिंगचे कन्सेप्ट किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये, तर तिथं ब्लॅक बॉक्स टेस्टिंग तुम्ही चेक केलेलं असेल. तिथं लूजली कपल्ड गोष्टी मोस्टली अवॉइड केल्या जातात. ओके, तर त्या केसेससाठी फक्त तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. अदरवाईज स्प्रिंग व्हेरी नाईसली वर्क होतो. ओके, तर हे झाले ह्याचे येणारे प्रॉब्लेम्स. तर आता डिपेंडन्सी इंजेक्शन यूज करून जर तुम्हाला प्रोग्राम डिझाईन करायचा असेल तर तुम्हाला सेम म्हणजे पॅटर्न जो तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितला की जावाची फाईल लागेल, त्याच्यानंतर XML फाईल लागेल आणि लास्टला टेस्टिंगची फाईल लागेल. ओके, ती पण जावा यूज करून केलेली असेल. सिक्वेन्स तोच असणार आहे, फक्त इथे दोन वेज आहेत इंजेक्ट करण्याचे, बाय कन्स्ट्रक्टर अँड बाय सेटर मेथड. आता या दोन वेज पैकी तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये फक्त कन्स्ट्रक्टर ची जी काही मेथड आहे ती दिलेली आहे. ठीक आहे, एक एक्स्ट्रा म्हणून तुम्ही सेटरची जी मेथड आहे ती रीड करू शकता, पण मेनली तुम्हाला काय दिलेलं आहे, बाय युझिंग कन्स्ट्रक्टर. ओके, बाय युझिंग कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, तर आता नेक्स्ट आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊयात. ह्यातली आपण फक्त कन्स्ट्रक्टर वाली मेथड बघणार आहोत. सेटर मेथड तुमच्या सिलेबसला नाही. जर वेळ राहिला तर आपण घेऊ, पण मेनली तुमचा कोणता पोर्शन असेल, कन्स्ट्रक्टर यूज केलेला. आता डिपेंडन्सी इंजेक्शन बाय कन्स्ट्रक्टर नेक्स्ट पार्ट, म्हणजे आता आपण आपल्या ऍक्च्युअल सिलेबस कडे चाललेलो आहोत. डिपेंडन्सी इंजेक्शन बाय कन्स्ट्रक्टर. तर आता ह्याचा मेन मोटो काय आहे, तर इथे तुम्हाला प्रोग्राम्स जे काही डिझाईन करायचे त्याच्यामध्ये इंजेक्शन हा प्रकार यूज करायचा. ओके, ह्याला तुम्हाला दोन वेज आहेत, एक तर बिन फॅक्टरी किंवा ऍप्लिकेशन. ओके, त्याच्यापैकी तुम्ही एक यूज करू शकता. तर आता इंजेक्ट करण्यासाठी गेला तर तुम्हाला तीन वेज सापडतील, प्रिमिटिव्ह स्ट्रिंग बेस्ड व्हॅल्यूज, डिपेंडंट ऑब्जेक्ट किंवा कलेक्शन व्हॅल्यूज. ठीक आहे, प्रिमिटिव्ह अँड स्ट्रिंग बेस्ड व्हॅल्यूज, डिपेंडंट ऑब्जेक्ट अँड कलेक्शन व्हॅल्यूज. ओके, हे तीन वेज आहेत. तर आता आपण एक एक बघणार आहोत. पहिल्यांदा आपण डिपेंडन्सी इंजेक्शन मधला प्रिमिटिव्ह अँड स्ट्रिंग बेस्ड व्हॅल्यूज बघणार आहोत. त्याच्यानंतर डिपेंडंट ऑब्जेक्ट आणि वेळ राहिला तर कलेक्शन व्हॅल्यूज. ओके, तर आता आपण वन बाय वन जाऊयात. पहिला आहे प्रिमिटिव्ह अँड स्ट्रिंग बेस्ड ऑब्जेक्ट. तर मी आता ह्याची थोडीशी इन्फॉर्मेशन सांगते, मग आपण आपल्या प्रोग्राम कडे जाऊयात. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तीन मेन फाईल्स घेणार आहोत, कारण आपल्याला हे कसं वर्क होतं हे बघायचंय. ओके, एक असेल एम्प्लॉईची, त्याच्यानंतर एक XML फाईल असेल कनेक्टिव्हिटी साठीची आणि टेक्स्ट फाईल असेल जिथून आपण युजरशी कम्युनिकेट करणार आहोत. ओके,
It is a simple single class containing two fields ID and name, and there are four constructor and one method in this class employee.java मध्ये. ठीक आहे, सेम पॅटर्न मध्ये ऍप्लिकेशन कंटेक्स्ट असेल आणि टेस्टर जावा असेल. ओके, एनी क्वेरीज इनसाइड इट? ठीक आहे, तर मी आता तुम्हाला इक्लिप्सची स्क्रीन शेअर करते. 1 मिनिट. इक्लिप्स स्टार्ट करते आधी, कारण आता आपल्याला तिन्ही वेज बघायचे आहेत. वेट, within 1 minute it will start. Is it visible now? Yes, दिसतंय सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, दिसते का सगळ्यांना इक्लिप्सची विंडो? येस स्टुडंट्स. नाही दिसत मॅडम. ओके, विंडो दिसते का सगळ्यांना? No, ma'am. ओके. नाव चेक इट. दिसते? Yes, आता दिसते. ओके. ओके, तर आता आपला नेक्स्ट पार्ट काय होता, तर डिपेंडन्सी इंजेक्शन मधला फर्स्ट टाइप बघतोय, प्रिमिटिव्ह अँड स्ट्रिंग बेस्ड व्हॅल्यूज. ओके, प्रिमिटिव्ह अँड स्ट्रिंग बेस्ड व्हॅल्यूज. तर आता ह्याच्यामध्ये आपण बेसिकली 3 वेज यूज करणार आहोत. तर ऑलरेडी आपण मागच्या वेळेस एक इथे पॅकेज डिझाईन केलं होतं. ओके, तर त्याच पॅकेजमध्ये आपण अपडेट्स करूयात. तर फर्स्ट तुम्हाला काय लागणार आहे, एक सिम्पल क्लास लागेल एम्प्लॉई नावाचा. ओके, कारण आपण एम्प्लॉईशी रिलेटेड डेटा बनवतोय. जर अदर ऍक्टिव्हिटीज असतील तर त्या ऍक्टिव्हिटीनुसार तुम्ही इथे नाव देऊ शकता. ओके, तर मी इथे एम्प्लॉईचा एक क्लास डिझाईन केलाय. ठीक आहे, तर आता एम्प्लॉई ह्या क्लासमध्ये तुम्हाला काय करायचंय, एम्प्लॉईशी रिलेटेड सगळा डेटा फिल करायचा. एम्प्लॉई डॉट जावा मध्ये एम्प्लॉईशी रिलेटेड सगळा डेटा फिल करायचा. आता प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण एम्प्लॉईशी रिलेटेड काय डेटा चेक करत होतो, तो म्हणजे नाव असेल, ऍड्रेस असेल, याप्रमाणे. ठीक आहे, तर मी आता सध्या इथे एक डेटा ऍड करते. ओके, तर आता मी इथे ऍड्रेस पण घेते, एक फाईल वाढेल आपली, पण व्यवस्थित दिसेल तो डेटा. ओके, तर त्यामुळे मी इथे ऍड्रेस पण ऍड करते. ओके, आता इथे ऍड्रेसला एरर येते का, तर अजून ऍड्रेसची फाईल आपण ऍड केलेली नाही. ओके, तर मी दोन्ही वेज देते आधी. ओके, तर आपण डायरेक्टली ऍड्रेस यूज करून बघूयात. फर्स्ट काय केलं आपण, एम्प्लॉईचा कन्स्ट्रक्टर डिझाईन केला.
ओके, आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं, डिफाईन कन्स्ट्रक्टर, एक मेसेज फक्त युजरला प्रिंट करून दिला. नेक्स्ट कन्स्ट्रक्टर मध्ये काय लिहिलेलं आहे, आयडी घेतलाय, त्याच्यानंतर नेम, आणि ते एकत्र केलंय एम्प्लॉई ह्या कन्स्ट्रक्टर मध्ये. ओके, तर आता आपण ऍड्रेसेस पण घेणार आहोत, त्याच्यामुळे आपण एकाच कन्स्ट्रक्टर मध्ये सगळ्या व्हॅल्यूज फेच करू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा पण एक वे आहे आयडी आणि नेम घेण्यासाठी, आणि हा पण एक वे आहे. इथंच तुम्ही ऍड्रेस पण ऍड करू शकता, पण ह्याच्यामुळे काय होईल, तुमची लेंथ वाढेल कोडची. ते अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं, एकच कन्स्ट्रक्टर घेतला, त्याच्यामध्ये आयडी, नेम आणि ऍड्रेस घेतला. ओके, आणि सुपर काय यूज केलेला आहे कीवर्ड, तर तुम्हाला ह्या क्लासमधून म्हणजे ऍड्रेसच्या क्लासमधून ऍड्रेस फेच करायचा. ओके, त्यामुळे आपण सुपर घेतलेला आहे, आणि बाकी सगळीकडे धिस यूज केले का, तर इथल्या इथेच आपण डेटा घेणार आहोत. आणि शो ही मेथड काय करते, तर तुमचं जे काही व्हॅल्यू आहे ती युजरला प्रिंट करून देते. ओके, तर आता सेम वे मध्ये आपण ऍड्रेस पण ऍड करूयात. ओके, सेम वे मध्ये ऍड्रेस नावाचा पण जावाची फाईल ऍड करून घेऊयात. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, तर मी इथे ऍड्रेस नावाची फाईल डिझाईन केली, आणि आता जेव्हा मी ऍड्रेसची फाईल डिझाईन करते त्याच्यामध्ये सगळं डिक्लेरेशन करीन, त्यावेळेस ही एरर जी आहे ती ऑटोमॅटिकली रिमूव्ह होईल. ओके, इथे तुम्ही बघू शकता आता सगळ्या एरर्स रिमूव्ह झालेल्या आहेत, का तर त्याला ऍड्रेसची फाईल भेटली. ऍड्रेस मध्ये आपण सध्या अजून काही लिहिलेलं नाही, पण ऍड्रेसची फाईल भेटलेली आहे त्याला. ओके, तर आता इथे ऍड्रेसचा सगळा पार्ट, आता ऍड्रेस म्हटल्यानंतर काय येईल, सिटी येईल, स्टेट, कंट्री, पिनकोड येईल. ओके, तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे मेन्शन करणार आहोत. तर आता हे प्रायव्हेट डिक्लेअर करायचं. ओके, कारण आपण तिथून परत फेच करून घेतो, त्यामुळे प्रायव्हेट डिक्लेअर केलं तरी चालेल. ओके, तर आता इथून हा जो डेटा आहे तो एम्प्लॉई मध्ये कॉल केला जाईल. ठीक आहे, आता मी हे रिमूव्ह करते, दाखवण्यासाठी मी हा पोर्शन इथे ठेवलेला होता. ओके, तर आता वन बाय वन चेक करा. पहिल्यांदा एम्प्लॉईची फाईल, ओके, एम्प्लॉईची फाईल, त्याच्यानंतर ऍड्रेसची फाईल, हे झाले आपल्या मेन दोन गोष्टी. ह्याच्यानंतर तुम्हाला काय डिझाईन करायचंय, तर XML फाईल डिझाईन करायची. काय डिझाईन करायचंय, XML फाईल. तर मी आधी तुम्हाला XML फाईल डिझाईन करून दाखवते. त्या दिवशी आपण XML फाईल कशी क्रिएट केली ती आठवते? येस, ओके, ऑलरेडी आपण XML फाईल डिझाईन केलेली आहे, त्याच्यातच मी मॉडिफिकेशन करते. ठीक आहे, इथं XML फाईल क्रिएट केलेली होती. आता इथं आपण काय केलं होतं, स्टुडंट बिन यूज केलं होतं. स्टुडंटचा आपण टेस्ट क्लास इथे घेत होतो ना, इथे आयडी दाखवते, 1 मिनिट. ठीक आहे, इथे स्टुडंट होता. ओके, त्याच्यानंतर इथं टेस्ट क्लास मध्ये आपण स्टुडंट बिन हा ऑब्जेक्ट कॉल केला होता, आणि तो कुठे डिझाईन केला, इथे. पण आता इथे आपल्याला काय जनरेट करायचंय, एम्प्लॉईचा डेटा जनरेट करायचा आहे. ओके, एम्प्लॉईचा डेटा जनरेट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय डिझाईन करावं लागेल, त्या फाईल्सचे ऑब्जेक्ट्स डिझाईन करावे लागतील. तर मी इथे आयडी काय करते, एम्प्लॉई साठी आयडी EMP ठेवते, आणि ऍड्रेस साठी ADDR असा ठेवते. ओके, लक्षात येते. एम्प्लॉई साठी मी आयडी काय जनरेट करणार आहे, EMP, आणि बाकीच्या ऍड्रेस साठी ADDR. ओके, हा केला मी EMP, आणि आपल्या फाईलचं नाव काय आहे, एम्प्लॉई. ओके, मी डायरेक्टली कॉल करते इथं. आता इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एक एक करून कॉल करायच्या. ओके, फर्स्ट डिझाईन केला आपण एम्प्लॉई साठीच. आता हा डिझाईन करून झाल्यानंतर तो बिनचा क्लास असणार आहे इनिशियली, राईट. हा असणार आहे आपला बिनचा, त्याच्यामुळे आपण इनिशियली काहीच घेणार नाही इथे, फक्त डिझाईन केलं. ओके, इनिशियली आपण त्याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू लिहिलेली नाही. आता नेक्स्ट पार्ट काय असणार आहे, कन्स्ट्रक्टरला आपण व्हॅल्यूज देणार आहोत. आयडी आहे, नेम आहे, आणि ऍड्रेस आहे.
ओके, तर वन बाय वन आपण कन्स्ट्रक्टर्सना व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहोत. आता त्या व्हॅल्यूज कशा प्रोव्हाइड करायच्या तर ते चेक करूयात आपण. ओके, तर पहिला पार्ट. तर आता बिन डिक्लेअर करताना इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ओके, मी आता तुम्हाला एक दाखवते सॅम्पल म्हणून. अशा वेळेला पण तुम्ही बिनचा जो ओके तो तुम्ही इथे तयार करू शकता. 1 मिनिट, कारण तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर हा पण एक वे आहे डिपेंडेंट. ओके, 1 मिनिट, इथं 2 लाईन्स हव्या. ओके, इथे तुम्हाला दिसू शकेल कमेंट बिन. बिन मध्ये आपण डेटा लिहिलेला आहे. दोन्ही वेज अलाउड आहेत. ठीक आहे, आणि आपण कम्प्लीट बीन्स मध्ये लिहित आहोत. तर आता हा जो पार्ट आहे तो मी कॉपी करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपले सगळ्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या ऍड करत जाणार आहोत वन बाय वन. ओके, तर हे काय झालं आपलं डिझाईन झालं. आता फर्स्ट काय कॉल करायचं तुम्हाला आयडी कॉल करायचं, म्हणजे आधी आयडी जनरेट करावा लागेल आणि मग त्याला कॉल करावा लागेल. ओके, तर चेक करा इकडे. तो जो पोर्शन आहे तो इथे बिन नंतर येईल. ओके, हे काय केलं आपण आयडी जनरेट केला आणि आता आयडी ऍक्च्युअल मध्ये प्रोव्हाइड करायचा. तो प्रोव्हाइड कसा करायचा ते दाखवते आधी. असं तुम्हाला वन बाय वन सगळ्या गोष्टी कॉल करायच्या आहेत. ओके, तर आता इथे काय करायचं आहे, हा जो कन्स्ट्रक्टर मधले आर्ग्युमेंट्स व्हॅल्यू आहे ती आधी आपण इंटिजर आहे असं मेन्शन केले आणि नंतर तसं काहीच मेन्शन करणार नाही आहोत, नुसती एक व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहोत. इथे लक्षात येते टाईपच मेन्शन नाही केलं. बाय डिफॉल्ट जी असेल ती तो कॉल करेल. ओके, हा एक वे झाला. नेक्स्ट वे, आता मी हे वन बाय वन कॉपी करते जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि नंतर मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला वेळ देते, त्यावेळेस मग स्क्रीनशॉट्स काढा. ओके, त्याच्यानंतर आता आपण व्हॅल्यू आयडी ची घेतली. आता नेम पास करायचंय. ओके, अनदर वे काय आहे, नेम पास करायचंय, फक्त नेम, आयडी नाही, ओनली नेम. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक वे काय आहे, तुम्ही ऍट अ टाइम आयडी आणि नेम पण पास करू शकता. का तर आपण तिथे कन्स्ट्रक्टर डिझाईन केलाय आणि त्या कन्स्ट्रक्टरचा यूज करून ऍट अ टाइम तुम्ही आयडी पण देऊ शकता, नेम पण पास करू शकता. 1 मिनिट, मी तो पण ऑप्शन दाखवते. मी सगळ्या अवेलेबिलिटी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे शो करते. ओके, आता इथे ऍट अ टाइम काय केलेलं आहे, आयडी पण दिलाय आणि नेम पण प्रोव्हाइड केले. ओके, आता अजून एक वे काय आहे, तर आयडी नेम आणि ऍड्रेस ऍट अ टाइम द्यायचं. आयडी नेम आणि ऍड्रेस ऍट अ टाइम प्रोव्हाइड करायचं. कसं प्रोव्हाइड करणार, सी हिअर, हा पॅटर्न सेम राहील. ओके, आणि इथे आयडी नेम आणि ऍड्रेस तिन्ही गोष्टी असतील ऍट अ टाइम. ओके, तर मी आता डायरेक्टली तिथे घेते ती व्हॅल्यू. ओके, ठीक आहे, इथे काय घेतलं मी, आयडी घेतला, ऍड्रेस घेतला. त्याच्यानंतर ऍड्रेस मध्ये काय घेतलेलं आहे, येस, ऍड्रेस मध्ये फर्स्ट आहे ते इथे तुम्ही इथे बघू शकता. ऍड्रेस मध्ये फर्स्ट आपण काय घेतलं होतं, सिटी, त्यानंतर स्टेट आणि मग कंट्री. सेम पॅटर्न इथे फॉलो केला, सिटी, स्टेट आणि कंट्री. ओके, हा एक वे झाला. आणि अजून एक क्लासचा ऑप्शन आहे तो पण दाखवते तुम्हाला, आणि त्याच्या आधी मी त्याचा एक पोर्शन जनरेट करते फर्स्ट. ओके, आणि आता ह्याच्यामध्ये मी कन्स्ट्रक्टर मध्ये आयडी आणि नेम. ओके, आणि रेफरन्स कोणाचं देणार आहे तर ओके, आता इथं मी फक्त ऍड्रेसचा डिझाईन केलेला होता. ओके, ऍड्रेसचा मी कन्स्ट्रक्टर डिझाईन केला. ओके, इतक्या वेळ आपण एम्प्लॉईचे सगळे कन्स्ट्रक्टर्स डिझाईन करत होतो. आता इथे ऍड्रेसचा कन्स्ट्रक्टर डिझाईन केला. आता जे आपण ऍड्रेस घेतला सिटी, स्टेट आणि कंट्रीचा तो.
ओके. त्याच्यानंतर अजून एक लास्टचा ऑप्शन काय म्हटलं तुम्हाला, की मी काय प्रोव्हाइड करणार आहे, आयडी देणार आहे, नेम देणार आहे आणि कुणाला कॉल करणार आहे, ह्या ऍड्रेसला कॉल करणार आहे. ओके, ह्या ऍड्रेसला मी कॉल करणार आहे. मी आधी इकडे चेंजेस करून घेते. म्हणजे इथं ऍक्च्युअल मर्जिंग करणार आहोत आपण. ओके, इथे ऍक्च्युअल मर्जिंग करणार आहोत आणि ते मर्जिंग कसं करता येईल. नाव सी, मी वन बाय वन मग एक्सप्लेन करते तुम्हाला. वन मिनिट, आधी मी एका लाईन मध्ये घेते सगळे आणि मग तुम्हाला जस्ट कसं वर्कआउट होतंय हे एक्सप्लेन करते. ओके, आता इथे आता मी हा जो पोर्शन आहे टॅक्सचा तो रिमूव्ह करते. चेक करा दोन्ही वेळेस. ठीक आहे. ओके, हे झालं आपलं ऍप्लिकेशन कंटेक्स्ट. ऍड्रेसचा एक आयडी जनरेट केला, ऍड्रेस घेतला, एम्प्लॉईचा एक आयडी घेतला, त्याच्यामध्ये ऍट अ टाइम तिन्ही पास केले, आयडी, नेम आणि ऍड्रेस. ऍड्रेस कसा पास केला, रेफरन्सनी. कुणाचा रेफरन्स दिला, ऍड्रेसचा. ओके, ऍड्रेसचा रेफरन्स दिला आणि इथे वरती इथे काय केलं होतं आपण. आता हे जे आहे ना, हे कमेंट साठी, म्हणजे तुम्ही ऍट अ टाइम एक ओपन करू शकता यातलं. ओके, हे जे मी आर्ग्युमेंट्स पास केलेत ना, टॅग्स ओपन आणि क्लोज केले, ते कमेंट साठी आहे. म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही एक वर्क करू शकता. एक तर तुम्ही ब्लँक म्हणजेच एम्प्टी कन्स्ट्रक्टर डिझाईन करू शकता, किंवा सेफ ओनली आयडी प्रोव्हाइड करू शकता, आयडीचा टाईप प्रोव्हाइड करू शकता, किंवा ओनली नेम असेल, आयडी किंवा नेम असेल, ऍड्रेस असेल सिम्पल, किंवा कम्प्लीट डेटा असेल. ओके, तर वन बाय वन तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, डिपेंड आहे तुमच्या यूजनुसार. ओके, आता टेस्ट क्लास कडे जायचं आता आपल्याला. आता आपण ऍप्लिकेशन कंटेक्स्ट पाहिले, आता टेस्ट क्लास जनरेट करायचा. टेस्ट क्लास कसा जनरेट केला होता आपण, रिसोर्स फॅक्टरी डिझाईन केली, रिसोर्स आणि एक फॅक्टरी जनरेट केली होती, त्यात ऑब्जेक्ट दिला होता. कुणाचा ऑब्जेक्ट प्रोव्हाइड केला होता, तर जो मेन क्लास असतो त्याचा. आता इथे आपला मेन क्लास आहे एम्प्लॉई. ओके, तर मी आता इथे एम्प्लॉईचा डेटा देणार आहे. ठीक आहे, तर आता ह्यातलं मी आता प्रिव्हियस जे होतं ते सगळं रिमूव्ह करते, जे आपल्याला लागणार नाही. बिन फॅक्टरी यूज करणार आहोत, त्याच्यामुळे बिन फॅक्टरीचा फक्त पोर्शन अवेलेबल ठेवते मी. रिमेनिंग रिमूव्ह करते. ओके, बिन फॅक्टरी फक्त ऑन ठेवते, बाकीचे जे पार्ट्स आहेत ते मी ऑफ करते. कारण मागच्या वेळेस आपण ऍप्लिकेशन कंटेक्स्ट यूज केलता आणि बिन फॅक्टरी पण, त्याच्यामुळे आपण ते सगळं पार्ट्स रिमूव्ह केलेले होते. ठीक आहे, तर आता मी हे रिसोर्सेस पण ऑन करते. ओके, तर आता इथे इथे काय द्यायचंय, तर तुम्हाला एम्प्लॉईला कॉल करायचंय. इथे एम्प्लॉईला कॉल करायचंय. ओके, तर ही झाली आपली टेस्ट केस. तर आता रन करताना आपण एम्प्लॉईचा काय ऑब्जेक्ट डिझाईन केला होता, ईएमपी, तर तो तुम्हाला इथं प्रोव्हाइड करावा लागेल. ईएमपी हा ऑब्जेक्ट इथे प्रोव्हाइड करावा लागेल. म्हणजे आता रन करताना आपण टेस्टला रन करणार, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. ओके, आपण इथे ऍप्लिकेशन कंटेक्स्ट मध्ये काय इनपुट दिलं होतं, हे वालं व्हॅल्यू होती 12 म्हणजे आयडी, त्याच्यानंतर नेम काय होतं, सुनो, आणि ऍड्रेस गाझियाबाद, यूपी, इंडिया. ओके, आता मी सपोज हे क्लोज केले आणि म्हणजे ह्याला कमेंट टाकली, ह्याला ओपन केलं, तर त्यानुसार इथे जनरेट होईल डेटा. जो काही जनरेट होणार आहे तो त्यानुसार जनरेट होईल. ओके, पण
ते दाखवण्याच्या आधी तुम्ही हे जे स्क्रीनशॉट्स घ्या, जेणेकरून मला ते इझिली दाखवता येईल. ओके, फर्स्ट आहे एम्प्लॉई. त्याच्यासोबत आन्सर येतंय, त्याच्यामुळे आन्सरचा काही पार्ट नाही घेतला तरी चालेल. फर्स्ट आहे एम्प्लॉई. घेतला स्क्रीनशॉट. नेक्स्ट ऍड्रेस. ओके, त्याच्यानंतर कंटेक्स्ट एक्सएमएल. आता मी ही जरा मोठी करते. वन मिनिट. एक मिनिट, मोठी होती का चेक करते, नाही तर 2 पार्ट्स मध्ये स्क्रीनशॉट घ्यावा लागेल. ऍक्च्युली याचा मोठा होण्याचा ऑप्शन. ठीक आहे, तुम्हाला 2 पार्ट्स मध्येच घ्यावं लागेल त्याला. ओके, ठीक आहे. आधी फर्स्ट वाला पोर्शन घ्या, मग मी सेकंड स्क्रोल करते. ओके, स्क्रोल करते. ओके, आणि लास्ट आहे टेस्ट डॉट जावा. ओके, सो हा पार्ट कशाचा झाला? आता आपण जो बघत होतो तो डिपेंडन्सी इंजेक्टर फॉर प्रिमिटिव्ह अँड स्ट्रिंग बेस्ड व्हॅल्यूज. प्रिमिटिव्ह अँड स्ट्रिंग बेस्ड व्हॅल्यूज. आता नेक्स्ट पार्ट काय आहे तर कन्स्ट्रक्टर इंजेक्शन विथ द हेल्प ऑफ डिपेंडंट ऑब्जेक्ट. ह्याचा नेक्स्ट पोर्शन काय आहे? कन्स्ट्रक्टर इंजेक्टर विथ डिपेंडंट ऑब्जेक्ट. ह्याच्यातला सेकंड पार्ट आहे डिपेंडन्सी मधला. ओके, तर आता इथे पण आपण सेम पॅटर्न ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला डिफरन्सेस इझिली लक्षात येतील. ओके, तर व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टर इंजेक्टर विथ डिपेंडंट ऑब्जेक्ट? ओके, इथं हॅज अ रिलेशनशिप असणार आहे. आधीच्या प्रोग्राम मध्ये इज अ रिलेशनशिप होती, बरोबर आहे? तर इथे हॅज अ रिलेशनशिप असणार आहे. अँड वी कॅन क्रिएट द इन्स्टन्स ऑफ डिपेंडंट ऑब्जेक्ट. अँड देन पास इट टू अन आर्ग्युमेंट्स. म्हणजे आधी आपण त्याचा इन्स्टन्स जनरेट करणार आणि मग आर्ग्युमेंट्सला प्रोव्हाइड करणार. आधी इथे आपण काय करत होतो आत्ताच्या प्रोग्राम मध्ये? आधी आर्ग्युमेंट्सला पास करत होतो, मग त्याचा इन्स्टन्स जनरेट होत होता. त्याच्या करेक्ट अपोजिट आहे. हिअर अवर सिनारिओ इज एम्प्लॉई हॅज ए ऍड्रेस. इथे सिनारिओ काय असणार आहे? आता आपल्याला एम्प्लॉई हॅज ए ऍड्रेस and the address class object will be termed as a dependent object. Okay, will be termed as a dependent object. ओके, तर आता ह्याच्यासाठीचा जो कोड आहे तो आता आपण वन बाय वन बघणार आहोत. ठीक आहे, आधीच्या कोड मध्ये कुणाला काही डाऊट्स आहे? येस, नो डाऊट्स? ओके, मग पुढे जायचंय आपण. ओके, ठीक आहे. तर आता जे आपण कोड डिझाईन. ओके,
तर आता जे आपण प्रोग्राम केलेला होता त्याच्यामध्येच चेंजेस करणार आहोत. तर आता मी तुम्हाला एम्प्लॉईचा प्रोग्राम दाखवते फर्स्ट. ठीक आहे, इथे आपण काय केलं होतं, आयडी, नेम आणि ऍड्रेस घेतलेला होता, राईट. आयडी, नेम आणि ऍड्रेस. त्याच्यानंतर काय केलं होतं, एक ब्लँक कन्स्ट्रक्टर डिझाईन केला होता. तिथे एक स्टेटमेंट लिहिलं होतं, ते फक्त युजरसाठी म्हणून आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉईचा कन्स्ट्रक्टर डिझाईन केला. त्याच्यातून आपण काय घेतलं, आयडी, नेम आणि ऍड्रेस. आणि एक शो नावाची मेथड डिझाईन केली. त्याच्यातून आयडी, नेम आणि ऍड्रेस युजरला प्रिंट करून दिलं. ओके, तर हा जो पोर्शन आहे तो तसाच राहणार आहे. ओके, हा जो पोर्शन आहे तो तसाच असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ऍड्रेस. नेक्स्ट पार्ट काय आहे आपला, ऍड्रेस. तर आता आपण ऍड्रेस मध्ये काय डिझाईन केलं होतं, फर्स्ट काय केलं होतं, प्रायव्हेट एक सिटी डिझाईन केली ती, स्टेट आणि कंट्री. आता इथे अजून एक आपण ऍड करणार आहोत व्हेरिएबल, ते म्हणजे ऍड्रेस लाईन. ओके, एक नवीन व्हेरिएबल ते तिथेच डिझाईन करणार आहोत, ते म्हणजे ऍड्रेस लाईन. आता इथेच तुम्ही डिझाईन करू शकता किंवा नवीन लाईनला पण घेऊ शकता. आता जर तुम्ही ते इथे ऍड केलेलं असेल आणि जर तुम्हाला ते खाली यूज करायचं असेल तर ते सेपरेटली तुम्हाला ऍड करावं लागेल, राईट. इथे कन्स्ट्रक्टर, कारण ती व्हॅल्यू परत युजर कडनंच घ्यायची, त्याच्यामुळे तुम्हाला ते इथेही ऍड करावं लागेल. त्याच्यानंतर इथे धिस डॉट, जेव्हा धिस डॉट लिहिताय, 1 मिनिट, थोडीशी स्लो झाली मशीन, 1 मिनिट. ओके, मीनवाईल तुम्ही अटेंडन्स टाकून घ्या. आधीच टाकायला सुरुवात केली आहेत का? ओके, ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला काय करायचंय, ऍड्रेस लाईन ऍड करायची. काय करायचे, ऍड्रेस लाईन इथे कॉल करायची, म्हणजे धिस डॉट ऍड्रेस लाईन इज इक्वल टू ऍड्रेस लाईन, म्हणजे ते व्हेरिएबल धिस नी ऍक्सेस करायचे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट काय आहे, टू स्ट्रिंग मध्ये फक्त तुम्हाला काय आता ऍड करावं लागेल, बाकीच्या डेटा सोबत फक्त ऍड्रेस लाईन पण ऍड करावी लागेल. हे का घेतलं, जर सिटीच्याही आधी काहीतरी डेटा तुम्हाला प्रिंट करायचा असेल युजरला, तर तोही कॉल करता यावा यासाठी आपण ऍड्रेस लाईन हे एक व्हेरिएबल घेतले. हे रिमेनिंग कोड ऍज इट इज आहे, रिमेनिंग कोड ऍज इट इज राहणार आहे. नेक्स्ट, आता हा काय पार्ट झाला आपला, नॉर्मल 2 क्लासेस डिझाईन केले. आता ह्याच्यानंतर तुम्हाला आधी काय बघावं लागेल, कंटेक्स्ट फाईल बघावी लागेल. कंटेक्स्ट फाईल फर्स्ट चेक करावी लागेल. तर आता इथे कंटेक्स्ट फाईल मध्ये रिमेनिंग पोर्शन आहे तो मी रिमूव्ह करते. हा जो आपण कमेंट्स मधला पोर्शन लिहिला होता तो मी आधी रिमूव्ह करते, जेणेकरून ते तुम्हाला इझिली दिसेल. ओके, तर आता इथे जे काही चेंजेस आहेत ते होणार आहेत. तर मी आधी पहिल्यांदा काय करते, ऍड्रेस लाईन मध्ये ऍड्रेस फिल करून घेते. इथे ऍड्रेस लाईन मध्ये एक ऍड्रेस फिल करून घेते. ओके, फक्त इथे काय ऍड केलं मी, ऍड्रेस लाईन नव्यानं ऍड केली. बाकीचा जो पोर्शन होता सिटी, स्टेट आणि कंट्री सेम ठेवलाय. ओके, सिटी, स्टेट आणि कंट्री चेंज केली, फक्त स्टेट सेम ठेवले. आणि नेक्स्ट काय केलेलं आहे, इथे फक्त चेंजेस करते थोडेसे कोड मध्ये, म्हणजे व्हॅल्यूज देतात. ओके, तर आता इथे काय केलेलं आहे, मगाशी तुम्हाला इथे दिसला असेल कोड, तिथं काय केलेलं होतं मी, इथे रजिस्टर नावाचा एक कीवर्ड यूज केला होता. रेफरन्स कोणाला दिला होता, ह्या ऍड्रेसला रेफरन्स दिलेला होता. आणि त्याच्यासोबतच आधीची जी लाईन होती त्याच्यामध्ये आपण तो रेफरन्स दिला आहे मेन्शन केलेलं होतं, इथे डायरेक्टली दिलेलं आहे ऍड्रेसला कनेक्शन. ओके, ही झाली आपली टेस्ट केस.
सॉरी XML फाईल. आता ह्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक टेस्ट केस जनरेट करायची जी ऑलरेडी आहे त्याच्यातच आपण मॉडिफिकेशन करणार आहोत. तर ती टेस्ट केस काय असणार आहे तर हॅज ए रिलेशनशिप मेन्शन करणारी असणार आहे. काय असणार आहे हॅज ए रिलेशनशिप मेन्शन करणार असणार आहे. ओके, तर आता इथे EMP ओके म्हणजे तोच कॉल केलेला आहे. फक्त इथे काय होणार आहे वर्किंग होताना हॅज अ रिलेशनशिप म्हणून वर्क होणार आहे. लक्षात येतंय? फक्त तेवढाच एक ऍड्रेसचा तिथला डिफरन्स होता रेफरन्सचा. ओके, मी अजून एकदा तुम्हाला दाखवते ती रेफरन्सची लाईन जेणेकरून तो जो डिफरन्स आहे तो इझिली लक्षात येईल. 1 मिनिट मी ओपन करते. ओके, मी ती लाईन तुम्हाला आर्ग्युमेंट्स वाली इथे रिपीट करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे, तर आता मी इथे खाली पोर्शन मध्ये दाखवते आपण मगाशी काय केलं होतं आणि इथे आता काय केले. इथे बघू शकता इथे कन्स्ट्रक्टर आर्ग्युमेंट्स मध्ये आपण डायरेक्टली रेफरन्स पास केला होता. ओके, ह्या प्रोग्रामला इथे हॅज अ रिलेशनशिप आहे. ओके, तर इथे काय केलंय रेफरन्स मध्ये डायरेक्टली हा जो ऍड्रेसचा आयडी आहे तो प्रोव्हाइड केलाय. पण आधीच्या प्रोग्राम मध्ये जिथं इज अ रिलेशनशिप होती तिथं काय केलं होतं रेफरन्स मध्ये बिन म्हणजे बिन फॅक्टरीला तो रेफरन्स दिला होता इथे ऍड्रेसचा. लक्षात येतंय? तिथं काय केलं होतं बिन फॅक्टरीला तो रेफरन्स दिला होता आणि इथे डायरेक्टली तो रेफरन्स कॉल केलेला आहे. म्हणून इथे आत्ताच्या प्रोग्रामला हॅज अ रिलेशनशिप म्हटलं होतं आणि मगाच्या प्रोग्रामला इज अ रिलेशनशिप होतं. फक्त ह्या एका स्टेटमेंटचा चेंज आहे. ओके, एवढ्या एका स्टेटमेंटचा चेंज आहे या दोन प्रोग्राम्स मध्ये. ओके, त्यामुळे तुम्ही बाकीचे जरी स्क्रीनशॉट नाहीत घेतले तरी चालतील. फक्त हा एक स्क्रीनशॉट घेतला तरी सफिशियंट आहे. त्यामुळे मी आता एक्झिक्यूट करते रन ॲज अ जावा ऍप्लिकेशन. ओके, ऍड्रेस लाईन तुम्हाला आलेली दिसते. कम्प्लीट ऍड्रेस लाईन आली इथे. एवढाच फक्त डिफरन्स आहे. एनी क्वेरीज? ओके, तर आता आपण दोन वेज पाहिले. एक होता तो कन्स्ट्रक्टर यूज करून आणि दुसरा हॅज अ रिलेशनशिपचा. थर्ड आहे तो म्हणजे कलेक्शनचा. थर्ड प्रोग्राम कशाचा असणार आहे आपला कन्स्ट्रक्टर इंजेक्शन विथ कलेक्शन. म्हणजे ते मॅप वगैरे आतापर्यंत तुम्हाला पाहिलेले आठवत असतील सेट मॅप. ओके, तर ते यूज करून आता आपल्याला सेम प्रोग्राम डिझाईन करायचा आहे. ओके, तर आता तर सेम पॅटर्न असणार आहे. एक XML फाईल लागेल, त्याच्यानंतर टेस्ट फाइल्स आणि एक मेन फाईल लागेल जावाची. ओके, तर आता इथे काय वर्कआउट होणार आहे ते सांगते. वी कॅन इंजेक्ट कलेक्शन व्हॅल्यूज बाय कन्स्ट्रक्टर इन स्प्रिंग फ्रेमवर्क. देर आर यूज 3 मेन एलिमेंट्स इनसाइड द कन्स्ट्रक्टर आर्ग्युमेंट्स. आता हे कन्स्ट्रक्टर फाईल तर XML चा टॅग आहे तो. ठीक आहे, तिथं मेन 3 एलिमेंट्स वापरू शकतो. एक आहे लिस्ट, दुसरा आहे सेट आणि तिसरा आहे मॅप. का तर हे कलेक्शन फ्रेमवर्क मधले आहे. लिस्ट, सेट आणि मॅप. Each column can have string based and non string based values. म्हणजे इथे दोनच ऑप्शन आहेत तुमच्याकडे कलेक्शन मध्ये. एक तर स्ट्रिंग बेस्ड व्हॅल्यूज असतील किंवा नॉन स्ट्रिंग बेस्ड असतील. ओके, तर त्याच्यासाठी एक सिम्पल एक्झाम्पल आहे ते म्हणजे क्वेश्चन्सचं. ओके, वन क्वेश्चन कॅन हॅव मल्टिपल आन्सर्स. ओके, तर ते सिम्पल एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल एक क्वेश्चनची फाईल लागेल, XML फाईल लागेल आणि तिसरी असेल टेस्टची फाईल.
ओके, तर आता मी क्वेश्चनची फाईल इथे ऍड करते. बाकीची टेस्ट आणि XML आपण तिथेच मॉडिफाय करणार आहोत. ओके, तर आता मी इथे क्वेश्चनची एक फाईल ऍड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी काय लिहिणार आहे, फक्त क्वेश्चनचा एक आणि डिस्प्ले क्वेश्चनचा एक असे दोन मेथड्स मी इथे लिहिणार आहे. क्वेश्चनची एक आणि डिस्प्ले क्वेश्चन साठीची एक असे दोन मेथड्स लिहिणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इटरेटर आणि लिस्ट पण लागते. ओके, आता इथे एरर काय येते, तर आपण लिस्टला ऍड केलेलं नाही, इटरेटरला ऍड केलेलं नाही. ओके, आता मी इथून ऍड केलं लिस्टला आणि दुसरं काय आहे, इटरेटर, ते इथून ऍड करते. तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी चालेल किंवा असं ऍड करत गेलात तरी चालेल. ठीक आहे, मी इथे सरळ ऍड करते कारण ते बराच वेळ येईल तसं घ्यायला. इम्पोर्ट java.awt ओके, बेटर ऑप्शन मी util मधलं घेते जेणेकरून आपल्याला काही इथं सर्वलेटशी रिलेटेड किंवा GUI शी रिलेटेड काही डेटा डिझाईन नाही करायचा, त्याच्यामुळे मी util यूज करते पॅकेज. ठीक आहे, तर आता इथे काय घेतलेलं आहे, ID, नेम आणि टोटल आन्सर्स, कारण की इथे आन्सर्सची लिस्ट असणार आहे त्याच्यामुळे आन्सर्स म्हटले. तर आता ह्याच्यामध्ये काय केलं, आन्सर साठी एक सेपरेट लिस्ट डिझाईन केली. ओके, आणि इथे मल्टिपल आन्सर्स युजरला देणार आहोत आपण. आणि डिस्प्ले करताना काय करणार आहोत, ID आणि नेम डायरेक्टली डिस्प्ले करू शकतो, पण आन्सर डिस्प्ले करायचं असेल तर तुम्हाला इटरेटर यूज करावा लागेल, कारण इथे तुम्हाला दिसेल हा इटरेटरचा पार्ट आहे. ओके, त्यामुळे इटरेटर डॉट हॅज नेक्स्ट म्हणजे जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो डेटा रीड करायचा, त्यासाठी व्हाईल लूप. ओके, हे झालं क्वेश्चनचा मेन फाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर XML फाईल डिझाईन करायची. XML फाईल डिझाईन करायचं, तर त्याच्यामध्ये काय असेल, तुमचं इनपुट आणि आउटपुट म्हणजे कोणत्या क्वेश्चनला कोणते आन्सर्स असतील हा पोर्शन असेल. ओके, तर मी आता तिथं आहे त्याच प्रोग्राम मध्ये हा डेटा ऍड करते, नाव चेंज करते तिथे. ठीक आहे, तर आहे जो आपला डेटा आहे त्याच्यातच मी चेंजेस करते आणि तिथला ID वगैरे चेंज करते. ओके, आता आपलं नाव काय होतं, क्वेश्चन. ओके, आता इथे काय क्वेश्चन ठेवलाय, व्हॅल्यू म्हणजे ID काय आहे त्या क्वेश्चनचा 111 आणि क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज अ जावा. आता जावा काय आहे असं विचारल्यानंतर मल्टिपल आन्सर्स पॉसिबल आहेत. ओके, एक म्हणजे ती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्याच्यानंतर एक प्लॅटफॉर्म आहे, कोणी डिझाईन केला आहे. ठीक आहे, असं डिफरंट क्वेश्चन्स येतील तुमच्याकडे आणि त्याचे डिफरंट आन्सर्स अवेलेबल होतील. ठीक आहे, तर हे एक पॅटर्न डिझाईन केला आपण आन्सर्सचा आणि त्याचा ID तोच ठेवलाय जो ऍड्रेसचा होता, त्यामुळे लक्षात ठेवून तुम्हाला टेस्ट मध्ये तोच व्यवस्थित द्यावा लागेल. आणि आता टेस्ट मध्ये चेंजेस कुठे होणार आहेत, तर क्वेश्चनचे फक्त. ठीक आहे, आता मी सपोज इथे क्यू लिहिते ऍड्रेस. ठीक आहे, म्हणजे लक्षात राहील. आणि इथं टेस्ट मध्ये काय करणार आहे, इथे एम्प्लॉईचा जसा कॉल करत होतो तसा क्वेश्चनचा ऑब्जेक्ट कॉल करायचा आणि इथे XML फाईल मधला त्याचा ऑब्जेक्ट कॉल करायचा. ओके, तर आता मी टेस्टला रन करते. इथे काय येणार, तुम्हाला ते तिन्ही आन्सर्स भेटतील ऍज अ आउटपुट म्हणून. ओके, लक्षात येते ना, ID, त्याचा क्वेश्चन आणि त्याच्याशी रिलेटेड आन्सर्स. तर हा जो पार्ट आहे कन्स्ट्रक्टर इंजेक्शनचा, तो कलेक्शन यूज केला. कलेक्शन कुठलं यूज करता येते, लिस्ट, मॅप आणि थर्ड वन होतं ते येस सेट. ओके, लिस्ट, मॅप आणि सेट. तर आपण इथे लिस्ट यूज केली. तर आता आपण प्रत्येकाचे एक एक प्रोग्राम्स बघणार आहोत, पण ते नेक्स्ट लेक्चरला. ओके, कारण तुमचं लंच ब्रेक पण होईल. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण कोणता पार्ट बघणार आहोत ते मी सांगते. आता आपण कलेक्शन पर्यंत आलेलो आहोत. कन्स्ट्रक्टर इंजेक्शन, स्ट्रिंग प्रिमिटिव्ह आणि
स्ट्रिंग यूज करून पाहिला, त्याच्यानंतर डिपेंडंट ऑब्जेक्ट आणि कलेक्शन पाहिला. तर नेक्स्ट लेक्चरला मॅप आणि बीन बघणार आहोत. म्हणजे तुमचं फक्त काय राहतंय JDBC ते त्याच्या नेक्स्ट लेक्चरला. जर सलग 2 लेक्चर भेटले तर तुमचा ह्या वीकेंडला सिलेबस संपेल. जर नाही भेटले तर असंच एक एक मध्ये आता मी लेक्चर घेते, जेणेकरून तुमचा सिलेबस वेळेवर संपेल. ओके. बरं, लेक्चर क्लोज करण्याच्या आधी तुम्हाला काही डेडलाईन आलेली आहे सिलेबसची युनिव्हर्सिटी कडून? नाही. काहीच नाही का आलेलं? तुमचे एक्झाम फॉर्म भरून घेतले? नाही घेतले अजून. ओके. फर्स्ट सेमची एक्झाम झाली आहे ना पण? हो. ओके, ठीक आहे. तर आता जर 2 लेक्चर मला लागणार आहे तुमचा सिलेबस म्हणजे हा सगळा पोर्शन कव्हर करायला. जर वेळ भेटला तर तुम्हाला एक्स्ट्रा प्रोग्राम्स घेते असं म्हटलंय, पण डिपेंड आहे कारण युनिव्हर्सिटीच्या एक्झाम वरती. जर नाही वेळ भेटला तर मी तुम्हाला ती जी शीट शेअर केली होती. ओके, तर त्या शीट्स मध्येच मी तुम्हाला चॅप्टर वाईज MCQचं एक एक PDF फाईल किंवा त्यासोबतच अजून ज्या काही डिफरंट URL अवेलेबल असतील ज्याच्यावरती तुम्हाला मल्टिपल MCQs अवेलेबल होतील. ठीक आहे, त्या पण लिंक्स मी तिथे प्रोव्हाइड करते. ओके, त्यामुळे ह्या वीकेंडला तुमचा सिलेबस संपेल. जर शनिवारी पॉसिबल झालं तर मी शनिवारी लेक्चर घेईन. ओके, नाही झालं तर ह्या रविवारी लेक्चर होईल आपलं. फक्त एक रविवार तुमचा इन्व्हेस्ट करा ह्याच्यामध्ये. 2 लेक्चर्स लागणार आहेत फक्त, जेणेकरून तुमचा कम्प्लीट सिलेबस होईल. अदरवाईज तुमचे 2 वीक जातील. गुरुवारी पण आहे लेक्चर, पण डिपेंड आहे. जर मला कॉलेजचं काही नाही काम लागलं तर मी गुरुवारीच 2 लेक्चर सलग घेते. तिथंच तुमचा सिलेबस संपेल. आणि जर ह्या आठवड्यात कुठंच नाही वेळ मिळाला तर रविवारी 2 तास घेईन. ओके? हो मॅम. ओके, ठीक आहे. स्टॉप करूया तिथे? हो. ओके. सो थँक यू ऑल ऑफ यू अँड टेक केअर. ओके? प्रेझेंटी कुणाची राहिली असेल तर ऍड करा, जेणेकरून आपल्याला स्टॉप करता येईल. Okay, so thank you all of you and take care.